जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. विजय संगीत जर आपल्याकडे असेल तर गीत नंबर 216 बघा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. विजय संगीत गीत नंबर 216. जगदीशा, जगाला तुझी
बरं, आणखी एक गीत आपण गाऊया. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. गीत नंबर 233. गीत नंबर 233. रिदमिक आणि अतिशय स्तुतीने भरलेलं हे गाणं आहे आणि म्हणून टाळ्यांचा आवाज या म्युझिकपेक्षा जास्त असला पाहिजे.
हॅलो चेक. सर्वसमर्थ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण ज्यासाठी प्रार्थना केल्यात आणि जे आपलं नियोजन होतं त्यानुसार आहे आज आपण या संमेलनाला सुरुवात करीत आहोत. सुवार्थ अलायन्स चर्च नंदुरबार तरुणांचे संमेलन कार्यशाळा आजपासून आपण सुरुवात करीत असताना आपले वक्ते पास्टर निखिल रांगोळीकर डोंबिवली ठाणे येथून आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपलं आपचं विरीत आहे. माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. नीतिसूत्रे याच्या 4थ्या अध्यायातलं हे 20वं वचन आहे. प्रियजन हो, स्तुती करीत गीत गात आपण आपल्या परमेश्वर चरणी आलेलो असताना जे सन्माननीय वक्तेगण आपल्याला लाभलेले आहेत त्यासोबतच आपल्या चर्चचे जे सन्माननीय पुढारी वर्ग आहेत ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. तर या वेळेला आपण सन्मानाने त्यांचं स्वागत करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. या कार्यासाठी मी विनंती करेन सन्मान्य रांगोळीकर पाळक साहेब, आदरणीय डॉक्टर राजेश वळवी सर, सन्मान्य नूतन वर्षा वळवी मॅडम, कृपा करून आपण पुढे येऊन बसावत. यासोबतच जे सन्मान्य ट्रस्टी मेंबर्स आहेत श्री सुरेशदादा जांबिलसा, कृपा करून आपण पुढे यावत. सेबॅस्टिन जयकर सर, सत्यजित नाईक सर प्लीज. ओके, मी विनंती करतो मॅडम प्लीज पुढे या. सौ रांगोळीकर मॅडम पण आहेत, प्लीज तुम्ही पण पुढे या. आपल्या एस ए चर्च नंदुरबारचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय डॉक्टर राजेश वळवी सर, मी आपणाला विनंती करेल आपल्या तरुण संमेलनाचे सन्माननीय जे वक्ते आहेत पास्टर निखिल रांगोळीकर हे आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित झालेले आहेत. तर आपण आपल्या संमेलनाच्या वतीने त्यांना सन्मानित करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. त्यासाठी आपल्या मंडळीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सर हे पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य निखिल रांगोळीकर पाळक साहेबांचं सन्मान करतील. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना सन्मानित करूया. तुमचं आमच्याकडे येणं प्रभू आशीर्वादित करो. सोबतच मी सन्मान्य नूतन वर्षा वळवी मॅडम आपणाला विनंती करेन. सौ रांगोळीकर मॅडम आहेत, मिसेस मिनल रांगोळीकर, कृपया आपण त्यांचं स्वागत करावं. थँक्यू. धन्यवाद मॅडम. रांगोळीकर पाळक साहेबांचा मुलगा, त्याचं नाव आहे आर्वेन, आणि मुलगी एव्हाना, या उभयतांचं आम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. प्लीज सर बसा. थँक्यू. यासोबतच आपले चर्च अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर राजेश वळवी सर यांना देखील मी पुढे येण्याची विनंती करेन. सर आणि मॅडम प्लीज. सेबॅस्टिन जयकर सरांना मी विनंती करेन की आपण त्यांना बुके देऊन पुढे बोला. या सर प्लीज. मॅडमांनाही विनंती करेन प्लीज आपण उभयता दोघं आलात तर आवडेल. दोन मिनटं. हां घ्या सर. अरे जयकर सर सोबत करायचं होतं. बरं, थँक्यू आपण आलात. थँक्यू मॅम. एक्झिक्युटिव्ह मेंबरपैकी सन्मान्य सुरेशदादा जांबिल साहेब, मी सत्यजित सरांना विनंती करेन
की आपण सुरेश जांभील सर सोबतच सिनियर पाळकांपैकी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब, रेव्हरंड सॅमसन जयकर, रेव्हरंड स्टीफन चोपडे, पास्टर रविकांत गावित, पास्टर प्रभाकर, पास्टर साने, कृपया आपण आपल्या जागेवर उभं राहावं. रेव्हरंड बालाजी गावित, मी सत्यजित सरांना विनंती करेन की आपण आलेल्या सेवकगणांना सन्मानित करावं. यानंतर मी विनंती करेल सर्वच ग्रुपचे जे तरुण संघाचे अध्यक्ष आहे, कृपा करून अध्यक्ष आपल्या जागेवर उभे राहतील. तरुण संघ अध्यक्षांचंही स्वागत या ठिकाणी सत्यजित नाईक सरांच्या हस्ते होत आहे. आहेत तरुण संघ अध्यक्ष ते नाईक सर ते आहेत. धुळा रविकांत सर, सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो व सर्व उपस्थितांचं ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एक वार मी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं प्रभू येशूच्या गौड नावात स्वागत आहे. नंदुरबार तरुण संघ सत्यजित सरांचं जयकर सर करतील. आमच्या नंदुरबार तरुण संघाचे अध्यक्ष. थँक्यू. बरं, मी एक सूचना देऊ इच्छितो. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या बाजूला आहेत सन्माननीय विजय गायकवाड सर आणि अविनाश वळवी सर. आपण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता. जास्त वेळ न दवडता मी पुढील वेळ आपले सन्माननीय वक्ते पास्टर निखिल रांगोळीकर यांच्या हातामध्ये देतो. मी त्यांना ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करीत पुढील समयासाठी आमंत्रित करतो. बरं, पाळक साहेबांच्या हाती मी वेळ देण्यापूर्वी काही सूचना आहेत. आदरणीय सेबॅस्टियन जयकर सर हे आपल्याला सूचना देत आहेत. सर्वांना सलाम. काही सूचना आहेत, लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या 3 दिवस जे आपण या ठिकाणी राहणार आहोत 14, 15 आणि 16 या तिन्ही दिवशी तुमची अटेंडन्स, तुमची उपस्थिती आवश्यक आहे. 100% तुम्हाला प्रत्येक सेशन जे पण तुम्हाला कार्यक्रम मिळाला असेलच दर दिवसाच्या, म्हणजे आजचा, उद्याचा आणि परवाचा 3 दिवस जे जे कार्यक्रम आहे ज्या ज्या वेळेनुसार त्या प्रत्येक वेळेला त्या त्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक आहेच. ठीक आहे. यासाठी मी विनंती करतो जे अध्यक्ष आहेत तरुण संघाचे त्यांनी याकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहता हॉस्टेलमध्ये जेव्हा आपलं कॅम्प फायर होईल किंवा गेम्स वगैरे झाल्यानंतर शेवटलं जे सेशन आहेत पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, त्यानंतर आपल्या कॅम्पसमध्येच थांबायचं. इकडे तिकडे फिरू नका, शिस्त पाळा. काही अडचण आहे, काही आवश्यक गरजा आहे तुम्हाला तर आपल्या तरुण संघाचे जे काय अध्यक्ष असतील तुमचे त्यांच्याशी संपर्क साधा किंवा आम्ही आहोत आमच्याशी संपर्क साधा इमर्जन्सीमध्ये. ठीक आहे. तर शिस्त पाळा, रात्रीचं जास्त बाहेर फिरू नका, परवानगीशिवाय कोणीही कुठं जाऊ नका. काय होतं की आज दुपारून जे आपली बायबल क्विज आहे भोजनानंतर 3 ते 5 आणि त्यानंतर उद्या समूहगीत स्पर्धा आहे.
फक्त समूहगीत स्पर्धेसाठी किंवा फक्त बायबल क्विज स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहू नका. ज्या पण संघाच्या बाबतीत असं आढळेल त्या संघाला आम्ही ठीक आहे गाऊ शकाल, पण आम्ही त्या स्पर्धेमध्ये कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, तुमची उपस्थिती आवश्यक आहे सर्व सेशनमध्ये. बसची व्यवस्था तुम्हाला मुलींनो तुमच्यासाठी केली आहे, त्याचा उपयोग करा आपल्या आपल्या हॉस्टेलमध्ये जाताना. आणि ज्या काय सूचना तुम्हाला दिल्या आहे इकडे येण्यापूर्वी त्या तुम्ही पाहिल्या असतीलच. सोबत प्रत्येकाजवळ बायबल आवश्यक आहे. नोटबुक किंवा पेजेस तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला हवे असतील तर आमच्याकडे तुम्ही सांगा किंवा तुमचे अध्यक्ष आहेत त्यांना सांगा, कारण ते आवश्यक आहे. पेन आणि नोटबुक, काही नोंदी तुम्हाला घ्याव्या लागतील. मित्रांनो, हे जे तरुण संघाचं संमेलन म्हणण्यापेक्षा आपण एक कार्यशाळा, एक वर्कशॉपसारखं आपण अरेंज करत आहोत. ह्याच्यामध्ये ठीक आहे वचनाची सेवा तर करतीलच पाळकसाहेब, त्याबरोबरच ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या वयासाठी त्यासाठी काउन्सिलिंग आहे, काही करिअर गायडन्स आहे. उद्या प्राध्यापक बेनर पवार ते तुमचं सेशन घेणार आहेत. सायकोलॉजिकली जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर सुद्धा अशा या विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तर हे केवळ वचन असेलच, त्याबरोबर ह्या इतर गोष्टीसुद्धा आहेत. त्यानंतर जर शेवटला आपण भोजनानंतर कॅम्प फायर उद्या घेणार आहोत. आज थोडे फनी गेम्स म्हणा किंवा गेम्स आपण जर वेळ राहिला तर आपण आजसुद्धा ते गेम्स घेणार आहोत. तर ह्या सर्व सेशनला तुम्ही आवश्यक आवर्जून उपस्थित राहा. आणि पुन्हा सांगतो, ज्यांना काही अडचण असेल काही व्यवस्थेसंदर्भामध्ये की कुठल्याही परिस्थिती मेडिकल्स जे काही इमर्जन्सी असेल काय असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. मी आहे, नाईक सर आहे किंवा पाळकसाहेब आहेत, रेव्हरंट अनुपळवी यांच्याशी. थँक्यू. यावेळेला मी पुढील वेळ सन्माननीय पास्टर निखिल रांगोळीकर पाळकसाहेबांच्या हाती देतो. हॅलो, ख्रिस्तात आपल्या सर्वांना सलाम. माझं नाव पास्टर निखिल आहे आणि डोंबोली ठाणे या ठिकाणांवरून उन्नती बायबल चर्च या ठिकाणी मी सेवा करत आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना पाहून खूप आनंद होत आहे आणि खूप तरुण संघ जो आहे तो तयारीसाठी या ठिकाणी आलेला आहे आणि मीही तुमच्या सगळ्यांशी बोलायला खूप एक्सायटेड आहे. त्याचबरोबर मी थँक्स आणि खूप जे स्वागत कमिटीने केलेलं आहे, राजेश सर आणि ग्लॅडविन सर आणि पूर्ण जी कमिटी हे जे सर्व कार्य करत आहे हे खूप पाहून म्हणजे अतिशय आनंद होत आहे की हे जे हृदय जे दिलेलं आहे देवाच्या मंडळी संदर्भात काही लोकांना, ते देवबाप कार्य करत आहे मंडळीमध्ये आणि देवाची सेवा याबद्दल या पद्धतीने पुढे आणि पुढे जात आहे, त्याबद्दल देवाला गौरव. थेट आपण ह्यावेळेस आपल्या सेशन्सकडे जाणार आहोत आणि पहिला भाग जो मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. तर माझा आवाज क्लिअर येतोय सर्वांना की ओके क्लिअर आहे आवाज? माईक जवळ ठेवू मी? ओके, माईक जवळ ठेवू असं म्हणणं आहे. ओके, हमिंग येते का माईक जवळ ठेवल्यानंतर? फाईन. ओके, सर्वांना ऐकू येतं? मागे सर्वांना ऐकू येतं? फाईन. अच्छा, तर तरुण म्हटलं आणि युवा जर आपण म्हणतो, तरुण याचा दुसरा शब्द जो आहे तो युवा आहे. ओके, युवा. आणि तुम्ही सर्वजण तारुण्यामध्ये आहात. ओके, आणि तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण तारुण्यामध्ये आहोत. ओके, आणि तरुण असताना आपल्यामध्ये आहे ना एक विशेष भावना असते. तुमच्या सगळ्यांमध्ये देखील असेल आणि माझ्यामध्ये देखील आहे की तरुण जर आम्ही आहोत ना तर आमच्याशिवाय गोष्टी पुढे जाऊ शकणार नाहीत. तुम्ही कुठेही पहा, जर कोणतंही कार्य असो किंवा कोणतीही सेवा असो, जर तरुण नसतील तर ती सेवा जी आहे ना किंवा ते जे कार्य जे आहे ते थोडंसं धीम्या गतीनं होऊन जातं. आपण पाहतो, जगामध्ये पाहतो, मंडळांमध्ये पाहतो,
सगळीकडं तरुणांची गरज आपल्या सर्वांना लागत असते. तुम्ही मान्य करता ह्या गोष्टीला की तरुणांची गरज सगळ्यांना लागते? तरुण सर्व कार्यांमध्ये अग्रेसर असतो, सगळ्या कार्यांमध्ये पुढे असतो. तरुणांबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर तरुण सक्षम आहे, बरोबर. त्याच्याकडे शक्ती असते, त्याच्याकडं विचार करण्याची क्षमता असते, बरोबर. त्याचबरोबर तो कार्यशील आहे, तो बलवान असतो, त्याच्यामध्ये ताकद असते. जे म्हातारपणापर्यंत पोचलेले असतात त्यांना रिलाय करायला लागतं, त्यांना साथ हवी असते तरुणांची. आता आपण थोडंसं पाहूया की देवाचं वचन किंवा देवासंदर्भात आपण थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर पाहूया की देवाला तरुणांची कितपत गरज आहे. देवाला तरुणांची कितपत गरज आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्वप्रथम आपण पाहूया. आणि आपल्याला ज्यावेळी आपण तारुण्यामध्ये आहोत तर आपल्याला हे माहीत आहे की माझी गरज माझ्या आईला आहे, माझी गरज माझ्या वडिलांना आहे, माझी गरज माझी बहीण, माझा भाऊ, माझा परिवार, माझ्या परिवाराला माझी गरज आहे. तारुण्यामध्ये असताना आपल्या सगळ्यांना हा विचार येतो. देवाला कितपत गरज आहे हा प्रश्न थोडासा आपण पवित्र शास्त्राला विचारूया की देवाला तरुणांची गरज कितपत आहे किंवा देवाचं वचन तरुणांविषयी काय बोलतं हे आपण थोडंसं पाहूया. आपण थेट जाऊया इफिस्करासचा 2रा अध्याय आणि 1 आणि 2 मी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी वाचणार आहे. इफिस्करासचा 2रा अध्याय 1 आणि 2 वचनं मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो या ठिकाणी. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या लोकात आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. ओके, आपल्या सगळ्यांकडे पवित्र शास्त्र आहे. आपलं बायबल तुम्ही दाखवा बरं मला सर्वजण. ओके, व्हेरी नाईस. हा खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे देवाचं वचन आहे. ओके, तर हे जे मी वचन वाचलं या ठिकाणी की देवाचं वचन म्हणतं की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. आपली जी पाप आहे, आपले जे अपराध आहेत त्यामुळे आम्ही सर्वजण, देवाचं वचन म्हणतं की देवासंदर्भात आम्ही कसे होतो, आम्ही सर्वजण मृत असे होतो. ओके, मृतक होतो, मृतक. देवाचं वचन म्हणतं की आम्ही सर्वजण कसे होतो, मृतक होतो. मृत माहिती आहे तुम्हाला मृत काय असतं? मरण पावलेला, मरण पावलेला. जर एक डेड बॉडी आहे आणि त्या डेड बॉडीला आपण कितीही हाक मारली, त्याचं नाव काही असे ना त्या व्यक्तीचं, तो मरण पावलेला आहे, त्याला तुम्ही कितीही हाक मारली तर तो उत्तर देऊ शकणार आहे का? उत्तर देऊ शकेल का? तो देऊ शकेल उत्तर? नाही देऊ शकणार आहे. तुम्ही त्याला म्हणजे काहीही बोला, मे बी तो जिवंत असताना त्याची इच्छा असेल की मला कुठेतरी बाहेर गावी फिरायला जायचं आहे, मला ह्या सर्व गोष्टी करायची इच्छा आहे, मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्या इच्छा असतील. आणि तुम्ही जर सपोज तो मृत झालेला आहे आणि तुम्ही त्याला जाऊन म्हणाले की अरे चल, तुझी इच्छा होती, आपलं काम झालेलं आहे, तुला फॉरेनला जायचं होतं, चल जाऊ शकतोय आता आपण, आपल्याकडे पैसे जमा झालेले आहेत, तर तो उठेल का? एकदम सत्य गोष्ट आहे की तो उठू शकणार नाही. देवाचं वचन आपल्या सगळ्यांना काय म्हणत आहे माहित आहे का? की आध्यात्मिकतेसंदर्भात देवासंदर्भात आपल्या सगळ्यांची अवस्था कशी होती माहित आहे का? आपण सर्वजण देवासंदर्भात किंवा आध्यात्मिकतेसंदर्भात आम्ही सर्वजण मृत असे होतो. आम्ही सर्वजण मृत असे आहोत. वी कॅनॉट रिस्पॉन्ड टू गॉड. आपण देवाकडे आपण देवानं जर हाक मारलेली आहे, आपली अवस्था अशी आहे की आपण देवाला ओ देऊ शकणार नाही, कारण आम्ही आध्यात्मिकरित्या कसे आहोत माहिती आहे का? आम्ही मृत आहोत. देवाचं वचन म्हणतं, मग त्याच्यामध्ये तरुण असो कोणीही असो,
देवाचं वचन काय म्हणत आहे की तुम्ही आध्यात्मिकतेसंदर्भात मृत असे होता. आणि पुढे जाऊन देवाचं वचन दुसऱ्या वचनामध्ये काय म्हणतं, इफिस्करासचा 2रा अध्याय आणि 3रं वचन, त्या ठिकाणी इतरांप्रमाणे तुम्ही क्रोधाची प्रजा होता. इतरांप्रमाणे तुम्ही क्रोधाची प्रजा होता. आता थोडंसं आपण पुढे जाऊया, कारण देवाचं वचन स्ट्रेट अवे आपल्या सर्वांना किंवा ह्या मनुष्य मात्राला काय म्हणत आहे की आम्ही सर्वजण आध्यात्मिकतेसंदर्भात कसे आहोत, मृत असे आहोत. आणि देवासंदर्भात कसे आहोत, क्रोधाची प्रजा. देवाचं वचन म्हणतं आम्ही कसे आहोत, क्रोधाची प्रजा. क्रोधाची प्रजा म्हणजे काय माहिती आहे, देवाचा जर क्रोध ओढवणार आहे तर तो जो क्रोध ज्याच्यावरती ओढवणार आहे ना, ती जी प्रजा आहे, देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही सर्वजण तुमच्या पापांमुळे, तुमच्या अपराधांमुळे कसे होता, क्रोधाची प्रजा होता. आता हा बेस घेऊन आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. आजचं आपलं जे ब्रीद वाक्य आहे, ब्रीद वचन आहे, ते म्हणतं की माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. आज हे जे ब्रीद वाक्य आहे, ब्रीद वचन जे आहे, ह्या वचनाचा बेस घेऊन देवाचं वचन आज आपल्या सर्वांना म्हणत आहे की माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव. पुढे जात असताना आपण हे जे वचन आहे, हे जे देवाचं वचन आहे, ह्या देवाच्या वचनाच्या सिद्धांतिक शिक्षणाविषयी सर्वप्रथम आपण क्लॅरिटी घेणार आहे. त्यानंतर आपण पुढचे पाऊल आपण पुढे जाणार आहोत. कारण हे जे सिद्धांतिक शिक्षण आहे, हे जे पवित्र शास्त्र आपल्या सर्वांना जे सांगत आहे, त्याचा बेस जर आम्हाला समजला नाही तर आम्ही काय होणार आहे माहिती आहे का, आम्ही आहे ना वाऱ्यासारखे हलणारे अशी पिढी होऊन जाणार आहे. कुणी जर इथून डोलवलं तर आम्ही कुठे जाणार, तिकडे जाणार. कुणी जर तिथून डोलवलं तर मग आम्ही कोणत्या साईडला येणार, ह्या साईडने येणार. हेलका वे खात राहणारे आम्ही कोण होऊन जाणार माहिती आहे का, असे डोलणारे लोक होऊन जाणार. की कुणी काही म्हटलं की मग आम्ही कसे आहे, आम्ही सुटलो. तर सर्वप्रथम माझी इच्छा ही आहे की जसं हे वचन म्हणत आहे त्या पद्धतीने आपण सिद्धांतिक शिक्षणाकडे पाहणं आणि सिद्धांतिक शिक्षणाचं बेस घेऊन, फाउंडेशन घेऊन, पाया घेऊन आपण पुढं जाणं अत्यंत गरजेचं आहे. हे मला जाणवत आहे ज्यावेळी आपण तरुणांशी बोलत आहे. तर जसं इफिस्करासचा 2रा अध्याय आपण पाहिला आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की आम्ही आध्यात्मिकतेसंदर्भात आम्ही कसे आहोत, मृत असे आहोत. आणि इतरांप्रमाणे आम्ही कसे होतो, देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. तर थोडासा मी तुमच्या समोर एक प्रश्न ठेवणार आहे आणि मला आहे ना इंटरॅक्टिव्ह सेशन करायचं आहे. ओके, कारण मला हे देखील पाहायचं आहे की तुमचं किती लक्ष आहे ह्या सगळ्या शिक्षणाकडे, तुमचं कितपत लक्ष आहे. किंवा तुम्ही नुसते असे एकदम डोळे मोठे करून बसलेले आहात पण तुमचं मन दुसरीकडे आहे. त्यामुळे मला तुम्हाला देखील काय प्रश्न विचारायचा आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला काय प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता, कधीही मला थांबवू शकता आणि तुम्ही विचारू शकता ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. आणि भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर करणार आहे आपण. तर जसं हे वचन म्हणतं की आम्ही क्रोधाची प्रजा होतो आणि आम्ही आध्यात्मिकतेसंदर्भात मृत होतो. म्हणजे कशामुळे, पापांमुळे. तुमचे पाप आणि तुमचे अपराध यामुळे तुम्ही मृत होता. तर आपल्याला पहिली गोष्ट सर्वप्रथम हे समजून आलेलं आहे की पापामुळे, पाप ह्यामुळे आमच्यामध्ये आणि देवामध्ये काय आहे माहिती आहे का, एक खूप मोठी आडभिंत अशी उभी आहे. तुमच्या अपराधांमुळे देवामध्ये आणि तुमच्यामध्ये एक खूप मोठी आडभिंत अशी उभी आहे. तर कोणती अशी गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला मिळाली तर तुम्ही कधीच पाप करणार नाही. आणि हे प्रश्न मला तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे. ओके, आपल्याकडं हॅव दिस. कोणती अशी गोष्ट आहे जी जर तुम्हाला प्राप्त झाली तर मग तुमच्याकडून पाप कधीच होणार नाही. हे मला तुमच्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आन्सर मला हवा आहे. कोणती अशी गोष्ट आहे जी जर मिळाली, तुम्हाला हे क्लिअर झालं की आमच्या पापांमुळे देवामध्ये आणि आमच्यामध्ये खूप मोठं एक डिफरन्स आलेला आहे. हे स्पष्ट आहे आपल्या सर्वांना, हे स्पष्ट आहे.
म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं पुढे आले तर बरं होईल. हां, सर्वजण जे मागे आहात ना, या लाईनपासून तुम्ही पुढे आले तर बरं होईल. या पुढे या थोडंसं. ओके, माझा प्रश्न सर्वांना समजला की कोणती अशी गोष्ट आम्हाला जर मिळाली आयुष्यामध्ये तर मग आम्ही कधीच पाप नाही करणार. काय आहे ती गोष्ट जी जर मिळाली ना, पास्टर साहेब, ही गोष्ट जर मिळाली तर मी कधीच पाप नाही करणार. येस. हां, लालच मिळालं तर कधी पाप नाही करणार, पण लालचच तर पाप आहे. हां, लालचमुळे पाप करतो. ओके, माझा प्रश्न कसा आहे की कोणती गोष्ट आहे, काही असू दे ती गोष्ट, ती जर मिळाली ना आम्हाला तर आम्ही पाप नाही करणार. कोणती अशी गोष्ट आहे? दादाचं म्हणणं आहे की लालचमुळे आपण पाप करतो. बरोबर ना? तू म्हणतो त्याचं म्हणणं आहे की लालचमुळे आपण पाप करतो, मोहांमुळे आम्ही पाप करतो. तर तो मोह, बरोबर आहे. मग हा माझा प्रश्न येऊ शकतोय, कोणता मोह पूर्ण झाला तर आम्ही पाप करणार नाही? अशातला प्रश्न आहे का? कोणती अशी गोष्ट आहे जर आम्हाला मिळाली तर आम्ही कधीच पाप नाही करणार? इथून पुढे नो सिन फॉर एव्हर. तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स मला हवा आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य. ते वचन समोर आहे का त्यांच्या? हा, शुद्ध अंतःकरण आहे. येस येस. कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मिळाली तर तुम्ही कधीच पाप नाही करणार? शुद्ध अंतःकरण जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही कधीच पाप करणार नाही. ओके, फाईन. अजून? स्वर्ग मिळालं. स्वर्गासाठी आज थोडासा लेट आहे आपल्याला. स्वर्ग मिळालं तर म्हणजे स्वर्गात पाप कधीच नसणार आहे, तिथं रडणं आणि दात खाणं नसणार आहे. वचन जर मिळालं तर कधीच पाप नाही करणार. ओके, वचन मिळालं तर कधी पाप नाही करणार. येस. परमेश्वर मिळाला तर संगती, परमेश्वराची सहभागिता मिळाली तर कधीच पाप नाही करणार. ओके, व्हेरी नाईस. अजून काय आहे जर मिळालं? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये तुमच्या इच्छा आहेत, ती जर इच्छा पूर्ण झाली पास्टर तर आम्ही कधीच पाप नाही करणार. देव एक उत्तर आलं, देवाची सहभागिता एक उत्तर आलं, शुद्ध अंतःकरण आलं, वचन आलं. अजून? पवित्र आत्मा जर आम्हाला मिळाला तर आम्ही कधीच पाप नाही करणार. ओके, माझा प्रश्न सर्वांना समजत आहे. अजून मला रिस्पॉन्स पाहिजे. हां, देवाचं ज्ञान. देवाचं ज्ञान. तुमचे एकदम छान आध्यात्मिक, एकदम परफेक्ट आन्सर्स येत आहेत. ओके, अजून? ह्या जगामध्ये जगण्यासाठी, राईट, आपल्याकडे देवाचं वचन आहे, आपल्याबरोबर देव आहे, आपल्याबरोबर पवित्र आत्मा आहे. ह्या जगामध्ये जगण्यासाठी, ओके, मी त्याला थोडंसं अजून रिफाईन करतो, त्या प्रश्नाला अजून थोडंसं रिफाईन करतो. आपण सर्वजण या जगामध्ये जगत आहोत. आपण उठत आहोत, आपण कामाला जात आहोत, आपण मेहनत करत आहोत. कोणती अशी गोष्ट जर ह्या जगामध्ये जगत असताना आम्हाला मिळाली तर आम्ही पाप कधीच करणार नाही. ओके,
तुम्ही सर मोस्टली कॉलेजमधले आहेत, तुम्ही कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये तुम्ही जात आहात आणि तुम्ही शिक्षण घेत आहात, आईवडिलांची सेवा करत आहात, बरोबर. आणि भरपूर सारे पॅशन आहेत तुमचे की आम्ही अशा अशा पद्धतीने मोठे होणार आहे आणि आईवडिलांची सेवा करणार आहे पुढे जाऊन. तर कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मिळाली तर आमच्याकडून तर पाप कधी होणार नाही. फाईन. माझा प्रश्न समजला सर्वांना? हां, तर उत्तर अपेक्षित आहे. मला तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स हवा आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन करायचं आहे आपल्या सर्वांना, इंटरॅक्टिव्ह सेशन. आणि थोडंसं आपण हाफ एन आवर लेटही झालेलो आहे. येस, द्या 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 उत्तर द्या. शांतता नको आहे. शांतता मिळाली तर पाप नाही करणार. हां, येस, लवकर लवकर. तरुणांचीच अशी एक सभा होती. त्या सभेमध्ये हाच प्रश्न दिला गेला होता. एका तरुणाने उत्तर दिलं की खूप सारा पैसा जर मला मिळाला, एका तरुणाने उत्तर दिलं की खूप सारा पैसा जर मला मिळाला तर इथून पुढे, तो म्हणाला की माझं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पैसा आहे. तो जर मला मिळाला तर तो मला कधीच इथून पुढे मी पाप करणार नाही आहे. आपण सगळ्यांनी उत्तर दिलं की देव जर आमच्या बरोबर असला, देवाची सहभागिता असली तर आम्ही कधीच पाप करणार नाही. राईट. पवित्र आत्मा तुमच्याकडून उत्तर आलं, देव वचन हे सर्व उत्तर आलं. अजून काही आहे तर सांगा मला लवकर, म्हणजे आपण पुढे जायला. हां, येस. नियमशास्त्र, नियमशास्त्र मिळालं तर? नियमशास्त्र विसरलं नाही. अच्छा, ओके. नियमशास्त्र जर विसरलं नाही तर आम्ही पाप करणार नाही. ओके. पण ती गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे. कोणती गोष्ट आम्हाला प्राप्त झाली तर आम्ही पाप कधीच करणार नाही. उलट आहे, उलट. काय उत्तर आहेत अजून? येस. मनाची संतुष्टता जर मिळाली तर आम्ही पाप कधीच करणार. मन कधी संतुष्ट होईल आमचं? मन कधी संतुष्ट होईल? कधी संतुष्ट होईल मन? हे मिळालं बाबा, आता माझं मन संतुष्ट झालं. झालं बाबा, झालं झालं. हेच पाहिजे होतं मला, हेच मिळालं, आता माझं मन संतुष्ट झालं. येस ताई? हां, काय? चांगलं जीवन, चांगलं लाईफ पार्टनर. आत्ता उत्तर येत आहे, हळूहळू येत आहे, जरा हळूहळू आता आन्सर्स येत आहे. चांगलं लाईफ पार्टनर, चांगलं जीवन, काय 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 6 डिजिट असणारी नोकरी. ओके. 6 डिजिट पगार असणारी जो नोकरी आहे ती जर मिळाली तर मी कधीच पाप करणार नाही. ओके. माझ्या लाईफमध्ये जर चांगलं जीवन साथी जर मिळाला, जीवन साथी, लाईफ पार्टनर जर सपोज मला चांगला मिळाला आणि सॉरी विसरलो मी, 6 डिजिट पगार असणारी जर नोकरी मला मिळाली, 6 डिजिट म्हणजे बघा लाखांमध्ये, लॅक्समध्ये, 6 डिजिट म्हणजे लॅक्स. ओके. लाखांमध्ये जर मला पगार मिळाला
आणि काय होतं ताई, सेकंड पॉईंट काय होतं तुझा? लाईफ पार्टनर फर्स्ट. चांगली लाईफ, एकदम छान, एकदम असं जबरदस्त अशी लाईफ पाहिजे, तर कधी मी पाप करणार नाही. आता ह्या डायरेक्शनमध्ये सांगा मला, अजून काय मिळालं तर तुम्ही पाप नाही करणार? येस, दॅट्स अ गुड आन्सर. की 6 डिजिटचं जर जॉब मिळालेला आहे, जर लाखांमध्ये जर पगार असला तर कशाला कोण पाप करेल? आणि जर लाईफ पार्टनर जर बेस्ट मिळाली तर कशाला कोण पाप करणार? आणि सगळं काय जर छान असेल, अजून तुमच्या मनामध्ये आता काय चाललेलं आहे? बोर्ड पेन आहे? अच्छा, हां, इथे लिहितो मी तुमचे जे सगळे पॉइंट्स आहेत ना. बरोबर आहे ना? लाईफ पार्टनर इंग्लिशमध्ये लिहितो मी. ओके, लाईफ पार्टनर, बेस्ट सराउंडिंग, आणि 6 डिजिट सॅलरी. ओके, अजून काय? लाईफ पार्टनर आहे, अ गुड लाईफ पार्टनर, बेस्ट लाईफ पार्टनर. इट्स अ बेस्ट लाईफ पार्टनर असला पाहिजे. ही शुड बी द बेस्ट. शी शुड बी द बेस्ट और ही शुड बी द बेस्ट. हां, अजून? आता जरा तुम्ही खुश होत आहे, आता जरा असं लड्डू फुटत आहे आता. हां, पुढे येऊ दे, आन्सर येऊ दे, लेट इट कम. सांगा काय? 4th, गुड. चांगले मित्र पाहिजे आजूबाजूला, काय बॅड कंपनी नको, चांगले फ्रेंड्स ना, गुड फ्रेंड्स, गुड कंपनी. ओके, येस, लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडासा भरपूर सारं कव्हर करायचं आहे आपल्याला. हां, तुझं वचन, देवाचं वचन. ओके, आध्यात्मिक पार्टमध्ये, म्हणजे हा एक झाला लाईफ पार्ट, आणि आपण थोडासा आध्यात्मिक पण पार्ट करूया. ओके, हा म्हणजे आपण काय करूया माहिती आहे का? डेली आणि ह्याला स्पिरिच्युअल करूया. ओके, रुटीन आणि स्पिरिच्युअलमध्ये वचन, वर्ल्डली. ओके, फाईन, वर्ल्डली आणि स्पिरिच्युअल, फाईन. हां, इथे आहे वर्ड आलं, कुणीतरी म्हटलं देव, गॉड, कोणीतरी म्हटलं होली स्पिरिट, प्युअर हार्ट. ओके, परमेश्वराचं भय, फिअर ऑफ गॉड, हा पार्ट. या पार्टमध्ये काय? संतुलन झालं पाहिजे ना थोडंसं. फाईन, सांगा लवकर. अरे तुम्ही इतके हुशार सर्व मुलं आहेत यार. इथं खूप मोठी लिस्ट होईल. मला वाटतं मी 10 पर्यंतच फक्त मी कट ऑफ करतो. 10, टॉप 10. तुम्ही टॉप 10 लिस्ट द्या फक्त, कारण ती लिस्ट संपणार नाहीये. टॉप 10 माझ्याकडे 4च झालेत. हेल्दी लाईफ असेल तर मी कधीच पाप नाही करणार. ओके, हेल्दी लाईफ. ओके, 6, इकडचा जो आहे ना ग्रुप, तिथून मला आन्सर पाहिजे, इथून लवकर. हां, अच्छा, हा प्रश्न आहे. प्रश्न आपण थोडंसं नंतर घेऊ. हा प्रश्न नोट करून घेतो मी. ओके, आता म्हणजे मी जो प्रश्न विचारलाय
मला थोडंसं आन्सर, मी या प्रश्नाचा आन्सर देईन. येस, माझा प्रश्न लवकर लवकर. बस एवढीच आहे लिस्ट तुमची? बस इतना सही आहे? देवबाप्पा एवढंच पाहिजे होतं का? सांगा. हा, बँक काय तुम्ही बँक बॅलन्स विसरले का? बँक बॅलन्स नको आहे? झिरो पण असू शकतोय. अरे हा, बँक बॅलन्स संख्या किती, केवढे पैसे असले तर तुम्ही पाप नाही करणार? हाऊ मच इज द कट ऑफ? किती रुपये असले तर आम्ही पाप नाही करणार? इथं म्हणजे 6वा पॉइंट बँक बॅलन्स येतोय, पण बँक बॅलन्स मध्ये किती? झिरो. बँक बॅलन्स किती? किती बँक बॅलन्स असेल तर आम्ही पाप करणार नाही? किती बँक बॅलन्स असेल? अंबानी एवढा. एक आपण अंबानीच लिहून टाकूया. अंबानी. अंबानी लिहिलं मी इथं. ओके. तुम्ही सहमत आहे बाकीचे अंबानी लिहिण्याबद्दल? अंबानी एवढा ओके, फाईन. ओके, फाईन. अजून सांगा. आता भरपूर उत्तरं येत आहेत, म्हणजे तुमचं क्लेव्हरनेस मला समजत आहे आता. या अजून अजून येऊ दे. बँक बॅलन्स, घर वगैरे काय पाहिजे की नको? नको घर? घर पाहिजे. आता लाईफ पार्टनर आहे, बँक बॅलन्स आहे, घर वगैरे नको का तुम्हाला? किती BHK घर? ओके, 4 BHK, फुल AC. ओके, ठीक आहे. म्हणजे घर असं म्हणजे कसं, एकदम बंगलो टाईप, समोर काहीतरी छान व्ह्यू आहे, सी फेस आहे, सर्व काही राईट. घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. सौंदर्य विसरला तुम्ही? सौंदर्य, सौंदर्यामुळे पाप होतंय का? मग सौंदर्य मिळालं तर स्वतःचं सौंदर्य आणि पार्टनरचं सौंदर्य, ब्युटी. लेट्स राईट ब्युटी. 8 ब्युटी. ओके, आता 2च पॉईंट राहिलेत फक्त. इकडची लिस्ट जराशी कमी झाली वाटतं. मला वाटतं इथं कव्हर झालंय सगळं. याच्यामध्ये सगळं काय आलं? वचन आलं, देव आला, पवित्र आत्मा आला, प्युअर हार्ट आलं, फिअर ऑफ गॉड आलं. आता फक्त 2 पॉईंट सांगा, म्हणजे आपण पाहू की ह्या गोष्टी जर आम्हाला मिळाल्या तर यस, देवाची सहभागिता, फेलोशिप विथ गॉड. फेलोशिप विथ गॉड. ओके, व्हेरी नाईस. फेलोशिप विथ गॉड. येस, तू हसतोय, सांग मला काय? सुपर नॅचरल पॉवर. कसं काय पाप करणार? जर आम्हाला सुपर नॅचरल पॉवर जर मिळाली, म्हणजे मीही विचार केला नव्हता. सुपर नॅचरल पॉवर म्हणजे एकदम नंदुरबार टॉपवर आहे. हा, गुड थॉट्स. गुड थॉट्स जर असले तर आम्ही पाप नाही करणार आहे. ओके, गुड थॉट्स इकडे येतील. गुड थॉट्स म्हणजे ॲक्च्युली हे गुड थॉट्स कसे होतील? जर आमचा प्रश्न तो तसा आहे की आम्ही गुड थॉट्सवाले कसे होऊ ज्यावेळी काही गोष्टी असतील. फाईन, एकच पॉईंट सांगा आता, शेवटचा एकदम. समाधानी मन, म्हणजे ह्या सर्व गोष्टी मिळाल्या तर मन आपोआप समाधानी. इन शॉर्ट म्हणजे माझा प्रश्नच असा आहे की तुम्ही समाधानी कधी व्हाल? कोणत्या गोष्टी मिळाल्या तर समाधानी व्हाल? व्हेरी नाईस.
एक लास्ट पॉइंट सांगा फक्त. हां, रिलॅक्स लाईफ, रिलॅक्स, एकदम कामच नको. हे एकदम बेस्ट आहे. हा सर, नाव कमवणं म्हणजे एक माझं स्टेटस असलं पाहिजे, माझं एक नाव असलं पाहिजे. काय म्हणू शकतो त्याला, इमेज, माझी एक इमेज असली पाहिजे. आपली लिस्ट एकदम पुढे जात आहे. इमेज, फाईन, व्हेरी गुड. खूप छान उत्तरं आले तुमच्या सगळ्यांचे. म्हणजे इन शॉर्ट, ह्या सर्व गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये असल्या तर आम्ही पाप कधी करणार नाही, असं आपल्या सगळ्यांना म्हणजे हे जाणवत आहे. की जर माझ्याकडे एक बेस्ट लाईफ पार्टनर असेल, माझ्याकडे खूप छान असं वातावरण असेल अवतीभोवती, मग एक खूप मोठी सॅलरी असेल, मग एक छान गुड कंपनी असेल, आणि हेल्दी लाईफ असेल, बँक बॅलन्स अंबानीसारखं असेल, 4 BHK म्हणजे एकदम राहणीमान एकदम छान असेल, ब्युटिफुल मी असेन, माझं पार्टनर ब्युटिफुल असेल, सुपर नॅचरल पॉवर असतील, रिलॅक्सिंग लाईफ असेल, आणि त्याचबरोबर हे सगळं जर मिळालं, त्याचबरोबर माझ्याबरोबर देव असेल, देवाचं वचन असेल, पवित्र आत्मा असेल, आणि मग फेलोशिप विथ गॉड असेल, ह्या सर्व असतील. ओके, आपण आहे ना आता थोडंसं पुढे जाणार आहोत. आणि पुढे जात असताना तुम्हाला मी एका व्यक्तीकडे घेऊन जाणार आहे. हे जे सगळं आपण पाहिलं ना, हे सगळं त्या व्यक्तीकडे होतं. आणि तुम्हीच म्हणाल्या, सगळ्यात पहिलाच पॉईंट आला, लाईफ पार्टनर. ओके, म्हणजे ते ना एक जोडपं होतं. ओके, एक जोडपं होतं, कपल. आपण त्या कपलकडे आहे ना सगळं काय होतं, त्या कपलकडे सगळं काय होतं. म्हणजे जे तुम्ही हे तर तुम्ही एवढंच बोलला, ह्याच्याहून अधिक होतं त्या कपलकडे, ह्याच्याहून अधिक होतं. आणि त्याचबरोबर हे देखील होतं, सर्व हे देखील होतं. आणि त्या कपलनी काय केलेलं आहे आपण ते पाहूया, आणि ते कपल कोणतं आहे ते देखील आपण पाहूया. आपण स्ट्रेट अवे कुठे जाऊया बा, उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 3रा अध्याय. जेनेसिस चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 मध्ये आपल्याला कोणतं जोडपं भेटतं, आदाम आणि हवा. आदाम पुरुष आणि हवा स्त्री. ओके, आता जे आपण हे सर्व पॉइंट्स बोललो त्याच्यामध्ये आदामाला एक काम दिलं होतं, आदामाला एक काम देण्यात आलं होतं. ओके, ते काम काय होतं पहा. तुम्ही म्हणाले ना की एक रिलॅक्स लाईफ आमची असावी, एक रिलॅक्स लाईफ असावी, आणि मग परत त्याच्यानंतर एक खूप छानसं सराउंडिंग असावं. आदामाचं सराउंडिंग कसं होतं, एकदम सुपर्ब. त्याला कोणत्या एदन बागेत ठेवलं होतं देवाने, आणि त्या बागेची घडण कोणी केली होती, स्वतः देवाने. ओके, मग परत त्याच्यानंतर त्याला काम काय देण्यात आलं होतं आपण पाहूया जरासं. उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 20वं वचन मी वाचतो. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी व सर्व वन पशु यांना नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्य मिळेना. म्हणजे बघा, त्याच्याकडे काम कोणतं होतं माहिती आहे का, आदामाकडे काम काय देण्यात आलं होतं, नावं देण्याचं, नावं ठेवण्याचं काम होतं आदामाकडे. तू घोडा, तू गाढव, तू डुक्कर, तू साप, हे सगळं नावं आदामाने दिलेली आहेत. त्या ठिकाणी आदामाला ग्राम पशु, मग परत आकाशातील सर्व पक्षी, वन पशु यांची नावं देण्याचं काम होतं. बेस्ट काम होतं, एकदम सिंपल जॉब, काही फिजिकल नाही आहे त्याच्यामध्ये, काही जड काम नाही आहे, नावं देण्याचं काम. ओके, आणि मग त्याच्याकडे बायको होती का, आदामाकडे बायको होती पुढे जाऊन, आणि त्या बायकोला कुणी बनवलं होतं, स्वतः परमेश्वराने बनवलं होतं त्या बायकोला. स्वतः म्हणजे तिच्यासारखं सुंदर अख्ख्या म्हणजे सगळ्या जनरेशन्स मध्ये कोणच नसणार, कारण डायरेक्टली परमेश्वराने तिला बनवलं होतं. आपण सर्वजण आईच्या
उदरातून आलेलो आहे, पण ती एकच अशी स्त्री होती जिला डायरेक्ट स्वतः परमेश्वराने बनवलेलं आहे. म्हणजे तिच्यासारखं सुंदर, तिच्यासारखी सुंदर स्त्रीच कोण नसणार आहे, कारण देवाने डायरेक्टली तिला ब्युटी कव्हर झालं. वेअर इज द ब्युटी? ब्युटी 8 नंबर. एक मिनिट, आपण यांना काय काय कव्हर झालं तेही आपण हे करूया. ब्युटी कव्हर झाली, मग परत त्यानंतर बेस्ट सराउंडिंग कव्हर झालं, लाईफ पार्टनर बेस्ट, कारण देवानीच बनवलेलं आहे. 6 डिजिट सॅलरी काय, त्याच्या पलीकडची सॅलरी होती त्याची, सगळं काय त्याचं होतं, सगळं काय त्याचं होतं. मग गुड कंपनी, हेल्दी लाईफ, कारण रोग नव्हताच त्या ठिकाणी. बँक बॅलन्स, अंबानी तर काहीच नाही आहे आदामासमोर, अंबानी तर एकदम छोटासा आहे. मग 4 BHK फ्लॅट काय, एदेन बाग अख्खं त्याच्या नावावरती होतं, अख्खं एदेन बाग त्याच्या नावावरती होतं. पुढे ब्युटी, सुपर नॅचरल पॉवर, सुपर नॅचरल पॉवर बद्दल आपण पुढे पाहूया. रिलॅक्सेशन, रिलॅक्सेशन होतं, सुपर नॅचरल पॉवर स्वतः देव त्याच्याबरोबर होता. हे जे सुपर नॅचरल पॉवर आहे ना, देव डायरेक्टली येऊन त्याच्याबरोबर संवाद साधायचा. तुम्हाला माहिती आहे, देव डायरेक्टली येऊन बोलायचा, कुठे आहेस तू, काय प्रॉब्लेम काय आहे, सगळं डायरेक्टली देव बाप त्याच्याशी येऊन बोलायचा. देवाची सहभागिता होती त्याच्याबरोबर. येस, देवाची फेलोशिप होती, पवित्र आत्मा होता, देव होतं, देवाचा शब्द होता, देवाचा शब्द होता. आता आपण थोडंसं पुढं पाहूया. ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी देवाने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या, एदन बाग होता, आणि मग आदामाला बनवलं, हवेला बनवलं, स्त्री बनवली, पुरुष बनवला, त्यांना सर्व काही गोष्टी दिल्या. त्यानंतर देवाने बागेच्या मध्यभागी फक्त एक गोष्ट केली. बागेच्या मध्यभागी कोणतं झाड ठेवलं होतं, आपल्या सगळ्यांना आठवणीत असेल, देवाच्या बरं वाईटाचं फळ देणारं झाड देवानी त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्याचबरोबर अजून कोणतं झाड होतं का त्या ठिकाणी? हे क्लिअर आहे, हे रब करतो मी. ओके, बागेच्या मध्यभागी सेंटर आहे, तिथे हे झाड ठेवलेलं आहे. ओके, कोणतं झाड होतं ते? बरं वाईटाचं ज्ञान देणारं एकच झाड होतं. मध्यभागी जीवनाचं झाड पण होतं. आपण वचन वाचूया, उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे बागेच्या मध्यभागी, जीवनाचे झाड आणि बरे वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड. म्हणजे या ठिकाणी 2 झाडं होती. ओके, एक आहे जीवनाचं आणि एक आहे बरं वाईटाचं. आणि या ठिकाणी देवाने कोणत्या झाडाविषयी सांगितलं होतं त्यांना, की ह्या झाडाचं फळ खाऊ नको, बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. ओके, 3रा अध्याय 3रं वचन आपण वाचूया. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. हवेने काय केलं बघा त्या ठिकाणी, हवेने फळ खाल्लं. आपल्या सगळ्यांना माहित आहे, देवाची एकच आज्ञा होती, देवाची एकच आज्ञा होती की ते जे जीवना बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड जे आहे त्याचं फळ खाऊ नकोस. एकच आज्ञा होती. आज आपल्या सगळ्यांचं जीवन खडतर आहे, आज आपल्या सगळ्यांच्या समोर पवित्र शास्त्र आहे, आणि ह्या दोघा कपलला देवाची एकच आज्ञा होती की या झाडाचं फळ तुम्ही खायचं नाही आहे. व्हॉट दे वर हॅव्हिंग, त्यांना त्यांच्याकडे काय काय गोष्टी होत्या आपण पाहिलं, थोडाच वेळ अगोदर पाहिलं की संपूर्ण गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याकडं जे काही रिलॅक्सेशनसाठी हवं आहे, जे काही काम हवं आहे, जे काही उपस्थिती हवं आहे, एव्हरीथिंग बेस्ट. या ठिकाणी जे आपण लिहिलेलं आहे तिकडचं सर्व काही बेस्ट जे होतं ते त्यांच्याकडे होतं. आणि तेवढंच नाही, त्याच्याबरोबर त्यांच्या संगती कोण होता?
स्वतः परमेश्वर होता. स्वतः परमेश्वर होता. इतकं असताना देखील त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. ते डायरेक्ट देवाच्या सहभागितेमध्ये होते. डायरेक्ट देव बाप, देवाची उपस्थिती त्यांच्याशी बोलत होती. आज आपण त्यांची संतती आहोत. ते डायरेक्टली देवाकडून निर्माण केलेले लोक होते. डायरेक्ट देवाने घडण केलेली लोक होते. त्यांना सगळं काय दिलं होतं. देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती. तर मला आता परत तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता परत एकदा तो प्रश्न मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. हे सर्व काय जर मिळालं आम्हाला, हे सर्व काय जर मिळालं, तर आता होऊ शकेल का आमच्याकडून पाप? येस, भयानक परिस्थिती आहे. भयानक परिस्थिती आहे की हे सर्व आणि ह्याच्याहून कित्येक पटीने जरी जास्त आम्हाला मिळालं, कित्येक पटीने जरी जास्त आम्हाला मिळालं ना, तरी देखील आम्ही देवासमोर कसे ठरणार आहेत माहिती आहे का? तरी देखील आम्ही देवासमोर पातकी आणि पापी ठरणार आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. हवेनं काय केलं तिथे आपण जरासं पाहूया. म्हणजे ह्या पापाचा उगम, या पापाचं ओरिजिनेशन जे आपण म्हणतो ना, उगम, स्टार्ट, का आम्ही एवढे सगळे झगडत आहोत? आम्ही या पापाशी झगडत का आहोत एवढं? कितीही इच्छा असली तरी ह्या पापाशी आम्ही ओढावले का जात आहोत? आम्ही एवढे अट्रॅक्ट का होतो आम्ही या पापाला? तर त्याचा जो उगम आहे ना, ते जरासं आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो आपण पाहूया यावेळेस. हवेनं काय केलं? त्या झाडाचे फळ, तिसरा अध्याय उत्पत्ती आणि 6वं वचन. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तुम्हाला माहित आहे की फळ खाण्याचा सगळ्यात मोठा दोष कुणावरती येतो? आदामावरती येतो की हवावरती येतो? फळ खाण्याचा सगळ्यात मोठा दोष कुणावरती येतो? हवेवरती येतो की आदामावरती येतो? दोघांवरती येतो. एव्हरीबडी ॲग्री की हवेवरती जास्त येतो आणि आदामावरती जरा कमी येतो. हवेवरती जास्त येतो. हवा, किती लोक हवा म्हणतात? हवेवरती जास्त दोष येतो, खूप कमी म्हणतात. म्हणजे आदामावरती मॅक्झिमम आहे का? आदामाबद्दल कोण म्हणतं जास्त की आदामावरती दोष येतो? काही तर हात दोन्ही ह्याच्यामध्ये उचलले गेलेले नाही आहेत. आदामावरती पण नाही आणि हवेवरती पण नाही आहे. साप दोषी आहे वाटतं. सापच दोषी आहे का? कोण आहे जास्त दोषी? कोण आहे? आदाम आहे की हवा आहे? बघा आता इथं बॉयज आणि गर्ल्स आहेत. असं डिव्हिजन मी करतो की आदाम आहे दोषी की हवा आहे जास्त दोषी? जे तुम्ही सगळेजण आहेत ना, मला सगळ्यांचे हात वरती पाहिजे बघा, दोन्ही कॅटेगरीमधून. आदामाला कोण जास्त दोषी मानतं सांगा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आदामाला दोषी मानतात. तुम्ही किती आहेत माहिती आहे का? सर्वजण किती असतील? आपण सर्वजण जवळपास 60 पर्यंत आहेत. आपण सर्वजण 60-70 आहेत असं मला वाटतं. ओके, 70 पैकी 14 हात फक्त वरती आलेत. आता हवेला कोण दोषी मानतंय? अच्छा, हवेला जास्त दोषी मानतात. आहे, लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. ओके, म्हणजे हवा जास्त दोषी आहे असं आपल्या सगळ्यांना दिसून येतं. आपण आहे ना जरासं एक एनॅक्टमेंट करूया, थोडंसं एक काय म्हणतात स्किट करूया, छोटासा स्किट करूया. ओके, एक मुलगा आणि एक मुलगी, थोडंसं इकडं कोण आले तर बरं होईल. एक मुलगा, यस, आणि एक कोणीतरी मुलगी या. थोडा वेळसाठी त्यांना आदाम आणि हवा बनवूया आपण. ओके, ताई आली ती.
आपण ते वचन वाचूया. ओके, आपण ते वचन वाचूया. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचणार आहोत. ओके, त्या साईडवर. आता त्या वचनाच्या अनुसार 3रा अध्याय आणि 6वं वचन जे आहे की त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही दिले. आता तू फळ दे तिला. ते तिने फळ घेतलेलं आहे, काढलेलं आहे आणि जसं हे वचन म्हटलेलं आहे, फक्त तू फळ तोड. ती काय केलेलं आहे बघा तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. ते एक भाग त्याला दे. आता या दोघांकडे ते फळ आहे आणि त्या दोघांनी ते फळ खाल्लेलं आहे. ओके, हे एनॅक्टमेंट. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हे मी तुमच्या समोर का चित्रीकरण केलेलं आहे त्याचं एक कारण आहे. हे चित्रीकरण मी तुमच्या समोर का केलेलं आहे? ज्यावेळी हवा ते फळ घेत आहे, जसं हे 3रा अध्याय आणि 6वं वचन म्हणतं, तिचा पती तो देखील त्या ठिकाणी आहे. ओके, तिचा पती तो देखील त्या ठिकाणी आहे. लीडरशिप कुणाची आहे? लीडरशिप तिची आहे. ओके, लीडरशिप तिची आहे. ती फळ घेते, ती फळ खाते आणि त्याचबरोबर ती फळ काय करते? पतीलाही देते आणि पतीही काय करतो? ते फळ खातो. बोथ आर इक्वली रिस्पॉन्सिबल. हां, तो हात वरती के. अच्छा, एक ग्रुप असेल हां की ओके, पण स्त्रीला स्त्रीला ओके त्याची हवेला दोष दिला जातो. राईट, एक्झॅक्टली. आपण पाहतो की हवा जी आहे किंवा स्त्री जी आहे तिला पेन्स आहेत. त्याचबरोबर आपण हे देखील पाहतो की पुरुष जो आहे तो पेनमधून नाही जात आहे का? त्यालाही शिक्षा आपण काय पाहतो? आपल्याला हे दिसून येतं की त्यालाही शिक्षा देण्यात आलेली आहे. राईट, त्यालाही शिक्षा देण्यात आलेली आहे. म्हणजे बोथ आर रिस्पॉन्सिबल, बोथ आर इक्वली रिस्पॉन्सिबल. ह्या ठिकाणी दोघांचा दोष जो आहे ना, तो आपण जर आपल्याला वेळ मिळाला की म्हणजे ती कशी दोषी आहे आणि तो कसा दोषी आहे. लीडरशिप कुणाची हवी होती त्या ठिकाणी? कोणाची हवी होती? तो तिथे आहे, ही इज देअर. आदामाची लीडरशिप हवी होती. अरे मला देवाने सांगितलंय हे खाऊ नको, कुठे त्याचं ऐकतेस? कुठं त्याचं ऐकत आहेस? बोलणं कुणी केलंय? बोलणं कोणी केलंय सर्पाबरोबर? हवेने केलं. सर्पाबरोबर शांत कोण बसलाय? ही शुड हॅव टॉक. तो मध्ये आला पाहिजे होता. राईट, तो मध्ये यायला हवा होता. तुम्हाला समजतंय का की एकाने बोललेलं आहे आणि ज्याला बोलणं गरजेचं होतं तो काय झालेला आहे? तो शांत बसलेला आहे. डेंजर आहे हे. तुम्हाला समजतंय का? भयानक आहे. ज्याला बोलायची गरज आहे, म्हणजे आपण आता पती पत्नीकडे चाललोय. तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्ही नेक्स्ट स्टेजला ज्यावेळी जाल ना, तुम्हाला हे समजून येईल की पुरुष जो आहे ना, पुरुषाला बोलण्यासाठी आहे ना देवाने उभा केलेला आहे. आणि स्त्रीला देवाचं वचन काय म्हणतं माहिती आहे का? स्त्रीला देवाचं वचन काय म्हणतं सदैव माहिती आहे तुम्हाला? आणि एक स्पेसिफिक एक वर्ड दिलेला आहे तिला, तू कशी राहा. स्त्रीबद्दल पत्नीविषयी काय बोलतं देवाचं वचन? अधीनतेमध्ये राहा. देवाचं वचन तुम्ही कुठेही पहा, कुठेही बघा. स्त्रियांना काय म्हटलेलं आहे देवाचं वचन? अगं अधीन राहा. तुम्हाला सांगू, सगळ्यात कठीण एका मुलीसाठी कोणती गोष्ट आहे माहिती आहे का? सगळ्यात कठीण अधीन राहणं. एका स्त्रीसाठी सगळ्यात कठीण गोष्ट कोणती आहे? अधीन राहणं. आणि सगळ्यात अवघड एका पुरुषासाठी कोणती गोष्ट होऊन चालली आजकाल माहिती आहे का? मुलं आहेत, तुम्ही सर्वजण मुलं आहात.
लीडरशिप घेणं. लीडरशिप घेणं. आज जे सगळे तुम्ही परिवार पाहतात, कोणताही परिवार जर मोडकळीत झालेला आहे ना, मोडकळीत झालेला आहे, त्या घरामध्ये तुम्ही पाहाल की लीडरशिप चेंज झालेली आहे. लीडरशिप चेंज ज्यावेळी होते ना, त्यावेळी ते घर काय होतं माहिती आहे का, त्या घरावरून देवाची कृपा नाहीशी होते. आजकाल हेच चाललेलं आहे. बोथ आर रिस्पॉन्सिबल. आदाम आहे शांत बसण्यासाठी, तो शांत का बसला, आणि रिस्पॉन्सिबल हवा आहे बोलण्यासाठी. तिला शांत बसायचं होतं पण ती बोलून गेली. तुम्हाला समजतंय? आता आहे ना, थोडंसं पुढे जाऊया, आपल्याकडे थोडा वेळ आहे ह्या सेशनला पुढे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही सर्वजण 20मध्ये आहात, बरोबर? 20मध्ये आहे. 20 आपला वयोगट मला वाटतं 13 ते 24 असा काही वयोगट आहे. आणि मोस्टली तुम्ही अविवाहित आहात. मला नाही वाटत कोणी विवाहित, म्हणजे जे तरुण संघ आहेत त्याच्यामध्ये कोण विवाहित आहे का? कोण विवाहित? तुम्ही विवाहित आहात. अच्छा, मॅरिड आहे, खूप लवकर. ओके, मी तुम्हाला सांगू, अजून आहेत विवाहित? ओके, तुम्ही आहे ना सर्वजण आता एकदम पॅशनेट असाल ह्या गोष्टीविषयी. हे जे आपण जे बोललो ना, कित्येकांनी भाग नाही घेतला याच्यामध्ये, पण तुमचं मन मला माहीत आहे. हां, तुमचं सगळ्यांचं मन मला माहीत आहे की मनामध्ये कसे ते लड्डू फुटत आहेत. ओके, सगळ्यांना इथंपर्यंत यायचं आहे, सगळ्यांना इथंपर्यंत यायचं आहे, सगळ्यांना एक बेस्ट लाईफ पार्टनर हवी आहे, आणि कुठेतरी ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये आहे. हे जे इनॅक्टमेंट केलं ना मी, आणि हे जे वचन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे, ह्या वचन वाचण्याच्या द्वारे आणि ह्या इनॅक्टमेंटच्या द्वारे आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट काय समजते माहिती आहे का? स्त्रीने जिथे लीडरशिप घ्यायची नाही तिथे तिने लीडरशिप घेतली. पुरुषाने जिथे लीडरशिप घ्यायला हवी होती तिथे तो काय झालेला आहे? तिथे तो शांत बसलेला आहे. ही इज व्हेरी मच रिस्पॉन्सिबल. तो आहे ना, एका पुरुषाचं शांत बसणं आध्यात्मिकतेसंदर्भात, एका पुरुषाचं शांत बसणं आध्यात्मिकतेसंदर्भात म्हणतोय. मी तुम्हाला सांगू की कदाचित घर सांभाळण्यासाठी आहे ना, स्त्रिया खूप हुशार असतात. आता तुम्ही ज्या मुली मोठ्या होत आहेत ना, ते मम्मीला बघत आहेत, मम्मी कशी हुशार आहे घराच्या गोष्टी सांभाळण्या संदर्भात. पण जेव्हा आध्यात्मिकतेसंदर्भात गोष्टी येतात ना, आध्यात्मिकतेसंदर्भात, त्यावेळी गरज काय माहिती आहे का? पुरुषाने लीडरशिप घेणं, पुरुषाने त्या घराची लीडरशिप घेणं. आणि ज्यावेळी एक पुरुष लीडरशिप घेतो ना आध्यात्मिकतेसंदर्भात किंवा मॅक्झिमम कोणत्याही गोष्टी संदर्भात, तर ते घर जे आहे ना देवाच्या कृपेमध्ये चालतं. आता तुम्ही लाईफ पार्टनर्स शोधत आहात, लाईफ पार्टनर्स शोधत आहात. तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही सर्वजण लाईफ पार्टनर शोधत आहात. जोपर्यंत तुम्ही सर्वजण मे बी 20 to 24 मध्ये आले आहात, तुम्हाला एक फरक तुमच्या समोर मी देतो. मुलं आणि पुरुष, मुलगा आणि पुरुष, मुलगी आणि स्त्री. जोपर्यंत एक मुलगा पुरुष होत नाही ना, तोपर्यंत त्यांनी लग्न करायचा विचार करू नये. मुलगा म्हणजे काय माहिती आहे का? मुलगा म्हणजे अजून बालिश आहे. मुलगा म्हणजे आईचा पल्लू अजूनपर्यंत धरलेला आहे, आईमध्येच गुंतलेला आहे, घरामध्येच गुंतलेला आहे, अजूनपर्यंत बालिशपणाच्याच गोष्टी करतो, अजूनपर्यंत काहीही इकडं तिकडं फिरत राहतो, अजूनपर्यंत टवाळक्याच त्याच्या सुरू आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला सांगू, तुम्ही कोण आहात माहिती आहे का? मुलगा आहे. आणि मुली, जोपर्यंत माझे नखरेच सुरू आहेत, जोपर्यंत माझंच सगळं आहे, जोपर्यंत डॅडीच आहे, जोपर्यंत मम्माच आहे, जोपर्यंत मीच माझी क्वीन आहे, ह्या सगळ्या गोष्टींमधून जोपर्यंत एक मुलगी बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ती स्त्री बनणार नाही, माहिती आहे का? आणि ज्यावेळी तुम्ही लाईफ पार्टनर शोधत आहात, तुम्ही लाईफ पार्टनर कोण शोधा माहिती आहे का? तुम्ही लाईफ पार्टनर कोण शोधा? सर्वप्रथम गरज काय आहे की तुम्ही पुरुष बना.
तुम्हाला पुरुष बनणं गरजेचं आहे. आणि ज्या स्त्रिया, ज्या मुली आहेत, त्या मुलींना स्त्री बनणं गरजेचं आहे. मी हे का बोलत आहे तुम्हाला थोड्या वेळानंतर समजेल. मी हे का बोलत आहे ह्याच्याबद्दल देवाचं शास्त्र आहे ना एकदम स्पष्ट आहे. विवाह कुणामध्ये होतो? विवाह स्त्री आणि पुरुषामध्ये होतो. मुलगा आणि मुलगीमध्ये नाही होऊ शकणार. जो कोणता विवाह मुलगा आणि मुलगीमध्ये झालेला आहे ना, म्हणजे तुम्ही मॅच्युअर्ड झालेला नाहीये. आध्यात्मिक प्रौढत्व तुम्हाला प्राप्त जर झालेलं नाहीये आणि तुम्ही लग्नाच्या त्या बंधनांमध्ये गेला, मी तुम्हाला सांगतो की तुमचं लग्न जे आहे ना ते एकदम खूप मोठ्या उतार चढावमध्ये असणार आहे. कारण तुम्हाला समजणार नाही, अरे हा असं का वागतोय का? कारण अजून तुम्ही त्या मुलीपासून स्त्रीच झालेलं नाहीये. आणि तो जो मुलगा आहे त्याने त्याच्या ज्या स्वतःच्या टवाळक्या आहेत, स्वतःच्या गोष्टी आहेत, त्या सोडून तो रिस्पॉन्सिबलच झालेला नाहीये. क्लिअर होत आहे तुम्हाला? काही गोष्टी स्पष्ट होतात? तुम्हाला पुरुष बनणं आणि एका मुलीला स्त्री बनणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. मरिया माहिती आहे तुम्हाला? बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची आई. ज्यावेळी ती प्रेग्नंट झाली त्यावेळी तिला काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? देवाचं वचन यशायाच्या ग्रंथामध्ये काय म्हणतं? कुमारी गर्भवती होईल. बरोबर? ज्यावेळी ती प्रेग्नंट झाली त्यावेळी देवाचं वचन काय म्हणालं? कुमारी गर्भवती होईल. मी तुम्हाला ते पॅसेज ओपन करूया आपण एक मिनिट. मत्तयाचा 1 अध्याय आणि 23 वचन. मत्तयाचा 1 अध्याय आणि 23 वचन. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. कोण गर्भवती होणार आहे? कुमारी. कुमारी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? कुमारी सांगा बरं तुम्ही. कुमारी जिचं लग्न, भरपूर अशा मुली असतात ज्या म्हाताऱ्या जरी झाल्या तरी त्यांचं लग्न होत नाहीत, म्हणजे त्या कुमारी नाही बनत. ती कुमारिकेत होती. ओके, काय माहिती आहे तुम्हाला ह्या वचनाविषयी? कुमारी म्हणजे काय? मत्तयाचा 1 अध्याय आणि 23 वचन. वर्जिन, इंग्लिशमध्ये ते वर्ड आहे वर्जिन. कुमारी जी आहे ना तिच्या वर्जिनिटीमध्ये आहे. म्हणजे आहे ना टीन एज म्हणतो ना आपण, टीन एज, 16, 15, 16 हे जे एज असतं ना, हे टीन एज, ह्या एजमध्ये ती आहे. आणि तिला असं देवाचं वचन म्हणतं की कुमारी गर्भवती होईल. आणि ज्यावेळी तिला आशीर्वाद देण्यात येतोय ना, ती आहे ना ती लहान आहे मुलगी. ती मुलगी तिच्या टीन्समध्ये आहे. म्हणजे होऊ शकतं की ती तिच्या 12, 14 ते 17, 18 ह्या वयोगटामध्ये ती आहे. ओके, कुमारी गर्भवती होईल. ओके, आणि पुढं आहे ना ते वचन, तिला ज्यावेळी आशीर्वाद देण्यात येत आहे, मरिया ज्यावेळी प्रेग्नंट होती, लूक याचा 1 अध्याय आणि 42 वचन आपण पाहूया. अलिशिबा जी आहे, अलिशिबा, ती तिला काय आशीर्वाद देते पहा. 1 अध्याय आणि 42 वचन. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली. काय बोलली जरा तुम्ही वाचा. लूक याचा 1 अध्याय आणि 42 वचन. ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली. काय बोलली? स्त्रियांमध्ये तू धन्य. मला समजतंय? स्त्रियांमध्ये तू धन्य. ती मुलगी होती,
पण देवाने तिला प्रौढत्व हे दिलं होतं. देवाने तिला आध्यात्मिक प्रौढत्व हे मिळवून दिलं होतं की देवाचं वचन तिला काय म्हणतं, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. जिचं अजूनपर्यंत लग्न व्हायचं आहे, लग्नाच्या अगोदर ती प्रेग्नंट झालेली आहे, देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तिला पुत्र होणार आहे. आणि देवाचं वचन, ती जी तरुणी आहे, जी तिच्या टीनेजमध्ये आहे, म्हणजे तुमच्या वयोगटाच्या ज्या मुली आहेत त्या वयोगटाची ती असेल, पण तिला देवाने आध्यात्मिक प्रौढत्व हे दिलं होतं की अलिशिबा तिला काय म्हणते, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. म्हणजे विचार करा, ती मुलगी असून त्या स्त्रीपणापर्यंत ती पोचली होती. आज तुम्हाला सांगू, कित्येक विवाहित जोडपे आहेत जे 10 वर्ष झालेत, 20 वर्ष झालेले आहेत, ते पुरुषत्वापर्यंत येत नाहीत मुलं, आणि मुली अजूनपर्यंत स्त्रीच झालेली नाहीये. किती भयानक गोष्ट आहे. आज तुम्ही सर्वजण जे लाईफ पार्टनर्स म्हणत आहात ना, की मला लाईफ पार्टनर शोधायचा आहे, मला लाईफ पार्टनर शोधायचा आहे, तर तुम्ही सर्वप्रथम तुम्ही ते पुरुष झालेला आहात का, किंवा तुम्ही ती स्त्री झालेला आहात का, हे पाहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही लाईफ पार्टनर कसं शोधणार आहे इथे पाहणार आहे, तर तो जो व्यक्ती ज्याच्याविषयी मी विचार करत आहे तो पुरुष आहे का, किंवा ती स्त्री बनलेली आहे का. नाहीतर जर सपोज तुम्ही इच्छा धरलेली आहे की मला कोण हवा आहे, आता बोलू की नको, मुलांनी काय इच्छा धरली असेल की बाबा ती तशीच दिसली पाहिजे, आणि मुलींनी जर इच्छा धरली असेल की तो शाहरुखच असला पाहिजे, मग तुमचं लाईफ जे आहे ते प्रॉब्लेममध्ये आलेलं आहे. तुम्ही दोन्ही जे ग्रुप आहात, तुम्ही आध्यात्मिक झालेला आहात, आणि तुमची अपेक्षा जी आहे ती हीच असली पाहिजे की समोरचा जो माझा पार्टनर आहे तो कसा बनला पाहिजे. ही शुड बी अ मॅन, नॉट अ बॉय. शी शुड बी अ वुमन, नॉट अ गर्ल. गर्ल्स ज्या आहेत, माझी मुलगी आहे, त्या गर्ल्सचा लाड होणार, पण जोपर्यंत ती प्रौढ होणार नाही, त्या प्रौढत्वापर्यंत तुमचे वडील तुम्हाला कधीच सांगणार नाही की अगं तू आहे ना मुलीपासून आता स्त्री बन, किंवा तुमची मम्मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की तू मुलगा नाही आता तू पुरुष बन. आईला आणि वडिलांना हेच आवडणार की माझी मुलगी मुलगीच असावी, पण स्त्री बनण्याचं कार्य देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे हे तुमच्याकडे देवाने दिलेलं आहे, आणि पुरुष बनण्याचं कार्य जे आहे ते देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे हे तुमच्याकडे दिलेलं आहे. तुम्हाला तुमचं पवित्र शास्त्र उघडायचं आहे, उचलायचं आहे, आणि पुरुषत्वापर्यंत पोचायचं आहे, आणि तुम्हाला ते स्त्रियत्वापर्यंत स्त्रीपण प्राप्त करायचं आहे. देवबाप ह्या छोट्याशा शिक्षणाद्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो. काही क्वेश्चन्स आहेत का? आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे या ठिकाणी, मग आपण नेक्स्ट सेशनकडे जाऊया. काय प्रश्न या ठिकाणपर्यंत? काही गोष्टी आपण अजून कव्हर करणार आहे. जर तुमचा प्रश्न त्या रिलेटेड असेल तर मग मी तुम्हाला सांगेन की आपण हे कव्हर करणारच आहोत. येस, काही एनी क्वेश्चन्स? आपसात विचार विमर्श चालू आहेत का? हा प्रश्न आता असा विचारू का? काय येस, एनी क्वेश्चन? हां, बरोबर. आदाम गप्प का राहिला? ओके, हा प्रश्न आलाय, पाळक साहेबांनी विचारलेला आहे की आदाम गप्प का राहिला? दबावाखाली आला असेल बिचारा. मोस्टली हा प्रॉब्लेम तोच होतोय की स्त्रियांसमोर पुरुषांना बोलता येत नाही. आज स्त्रियांना म्हणजे समाजाने, गव्हर्नमेंटनी भरपूर सारे छान छान फॅसिलिटीज दिल्यात, खूप छान आहे, पण त्याचा गैरवापर देखील जास्त होत आहे. आणि
जर सपोज तुम्ही पाहिलं ना, ज्या पद्धतीने स्त्रीने ते फळ पाहिलं, ओके, त्या फळाकडे ती आकर्षित झाली, हवा जी आहे त्या फळाकडे आकर्षित, ते जे नको आहे ते देखील तिच्या मनामध्ये आलं, जे नको आहे ते देखील तिच्या मनामध्ये आलं. हे आपण जर पाहिलं ना, तर ती म्हणते की हे फळ दिसण्यास मनोहर आहे, खाण्यास इष्ट आहे असं त्या स्त्रीला वाटलं आणि आम्हाला ज्ञान देण्यास पुरेसं आहे. देवाचं वचनामध्ये आपण जर पाहिलं ना, इतर सगळ्या झाडांचे फळं कसे होते माहिती आहे का? इष्ट होते, खाण्यास सुंदर होते, दिसण्यास मनोहर होते. सगळ्या झाडाचे, संपूर्ण झाडांचे फळं होते, पण ती अट्रॅक्टच त्या झाडाला झाली. देअर इटसेल्फ इज सिन. आणि त्यामुळे आज आपण बोलू शकतो की ते जे नेचर आज जे सगळीकडे दिसतं की स्त्रियांचा दबाव पुरुषांवरती आहे आणि त्यामुळे पुरुष दबलेला आहे आणि ती लिडरशिप घेत आहे, पाप करत आहे लिडरशिपच्या द्वारे. तुम्हाला अजून एक उदाहरण बायबलमध्ये आहे, हन्ना आणि सफीराचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला? एक तर आहे सुरुवातीचे ते जोडपं आणि मंडळीमधलं आहे ना सुरुवातीचं जोडपं आहे हन्ना आणि सफीरा. तिथं देखील लिडरशिप कुणी घेतली माहिती आहे का तुम्हाला? हन्ना आणि सफीरा. ह्याच्यामध्ये हन्ना आणि सफीरामध्ये पुरुष कोण आणि स्त्री कोण सांगा बरं? हन्ना होता की सफीरा होती? सफीरा. ओके, हनन्या आणि सफीरा ह्या ठिकाणी आहे ना, स्त्री जी आहे ना, ती जी लेडी जी आहे, तिथं वचन लिहिलेलं आहे की ती सैतानाशी बोलली. पेत्र तिला म्हणतो, तू सैतानाशी संवाद का साधला? आणि दोघांनी एकमत केलं, तिनं लिडरशिप घेतली. ती म्हणाली की आपण काही भाग आपल्याकडे ठेवूया आणि मग त्या दोघांनी देवाच्या वचना संदर्भात चोरी केली त्या ठिकाणी आणि मग ते दोघं देखील मरण पावले. मंडळीमधले 2 जोडपं आहे, हे जोडपं आहे, पहिलं जोडपं जे मरण पावलं, मंडळीच्या समोर मरण पावलेलं जोडपं. तिथे देखील आपण पाहतो की लिडरशिप चुकीच्या गोष्टीबद्दल तिने घेतली आणि मग ते दोघं देखील मरण पावलेले आहे. इथं हेच दिसून येतं की स्त्रियांना एक खूप मोठे एक देवाचं वचन एक आभूषण देतं की तुम्ही कसे व्हा, तुम्ही अधीनतेमध्ये राहा. अधीनता हे काय आहे माहिती आहे का? अधीनता हे कर्स आहे की ब्लेसिंग आहे सांगा बरं? अधीनता आजकाल आहे ना, स्त्रियांना वाटतं, मुलींना वाटतं की अधीनता इज अ कर्स. का उगाच सांगितलंय आम्हाला अधीनता? अधीनता इज अ व्हेरी सिरियस ब्लेसिंग. अधीनता एक खूप मोठी ब्लेसिंग आहे स्त्रियांसाठी. ही ब्लेसिंग कशी आहे माहिती आहे का? जे शाप किंवा जो देवाचा कर्स त्यावेळी आला होता ना, त्या कर्समधून सुटण्याची तडजोड जे देवाने केलेली आहे ना, त्या कर्समधून बाहेर येण्याची जी तडजोड देवाने केलेली आहे, ती एका स्त्रीला अधीनतेच्या द्वारे प्राप्त होते. इट्स अ ब्लेसिंग फॉर अ वुमन, नॉट फॉर अ गर्ल, फॉर अ वुमन. इट्स अ ब्लेसिंग. तुम्ही ज्या मुली आहात त्या ह्या गोष्टी शिकत आहात, तर तुम्हाला खूप सुंदर त्या देवबाप गाईड करत आहे या गोष्टीबद्दल. ओके, काय पुढे प्रश्न? अच्छा, आदाम सरांचा प्रश्न असा आहे की फळ खात आहेत आणि स्त्री पुढे आहे, पण स्त्रीच्या जागे जर आदाम असता त्या ठिकाणी, तर आपल्याला काय दिसून येतं माहिती आहे का? की देवाने जी त्यांची घडण केलेली आहे, आपल्याला हे समजून येतं की देवाची जी योजना आहे, देवाच्या त्या योजनेच्या अंतर्गत जर ते दोघांची लोकेशन जरी आदलाबदली झाली असती, तरी पाप हे त्यांच्याकडून घडलंच असतं. पाप हे त्यांच्याकडून घडलंच असतं. येस, म्हणजे काय चेंज काय झालेला नसतं या ठिकाणी. आजच्या रियालिटी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आदाम आणि हवाच काय, तुम्ही जर असता एदन बागेमध्ये, म्हणजे तुम्ही सर्वजण पैकी कोणीतरी एक तुम्ही स्वतःला ठेवा. ज्या मुली आहेत
त्यांना तुम्ही हवेच्या ठिकाणी ठेवा, जे मुलं आहेत त्यांनी आदामाच्या ठिकाणी ठेवा. तुम्ही हे बोलू शकणार नाही की अरे मी जर असतो तर फळ खाऊच दिलं नसतं. का माहिती आहे का? बिकॉज ऑफ दिस ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात सुरू आहेत ना, दिस इज एक्झॅक्टली दॅट. आपण येणार आहे त्या सेशनमध्ये की हे काय आहे, हे पापाचा उगम आहे तरी कसा, हा कुठे घेऊन जातो, आपण त्या विषयाकडे ॲब्सोल्युटली येणार आहे. की ह्या सर्व गोष्टी ज्या आपण नमूद केल्यात ना, ह्या ज्या सर्व गोष्टी नमूद केल्या होत्या, काही मुलं लेट आलेले आहेत, त्यांनी मिस केलेलं आहे हे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या नमूद केलेल्या आहेत, बिकॉज ऑफ दॅट, आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना, तिथं येणार आहे आपण थोड्या वेळानंतर, की हवानी ज्यावेळी त्या फळाकडे पाहिलं ना, तिच्या मनामध्ये काय आलं माहिती आहे का? हे खाल्ल्यानंतर मी देवा समान होणार. सर्पाने तिच्या मनात काय टाकलं की तुम्ही जर हे फळ खाल तर तुम्ही देवा समान व्हाल. आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट हवेच्या मनामध्ये आली आणि तिने मे बी कन्व्हिन्स केलेलं आहे आदामाला की अरे आपण देवा समान होणार आहे. आपण कसे होणार आहे? लाईक गॉड. आणि एक्झॅक्टली इथेच कुठेतरी पाप आहे. त्या विषयाकडे आपण ह्या नेक्स्ट सेशनला जाणार आहोत. येस, आपण ब्रेक घेऊया. येस, फाईन.